यानंतर बघूयात एक मोठी बातमी, कारण आपण पाहतोय पुन्हा एकदा मांजामुळे एकाला दुखापत झालेली आहे। लासलगावमध्ये नायलॉन या मांजामुळे एक तरुण गंभीर जखमी झाला। रेहान शेख असं या तरुणाचं नाव आहे। तो आपल्या बहिणीला भेटण्यासाठी जात होता, त्याच वेळेस त्याच्या गळ्यात मांजा अडकलाय। 41 टाके त्याला पडले असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या जर आपण बघितलं तर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे। बंदी असताना सुद्धा नायलॉन मांजाचा असा सर्रासपणे वापर सुरू आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आता कारवाई केली जाते की नाही असा प्रश्न सुद्धा उपस्थित झालेला आहे, कारण मांजाने या तरुणाचा थेट गळाच चिरलेला आहे। यानंतर बघूयात एक मोठी बातमी, कारण आपण पाहतोय पुन्हा एकदा मांजामुळे एकाला दुखापत झालेली आहे। लासलगावमध्ये नायलॉन या मांजामुळे एक तरुण गंभीर जखमी झाला। रेहान शेख असं या तरुणाचं नाव आहे। तो आपल्या बहिणीला भेटण्यासाठी जात होता, त्याच वेळेस त्याच्या गळ्यात मांजा अडकलाय। 41 टाके त्याला पडले असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या जर आपण बघितलं तर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे। बंदी असताना सुद्धा नायलॉन मांजाचा असा सर्रासपणे वापर सुरू आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आता कारवाई केली जाते की नाही असा प्रश्न सुद्धा उपस्थित झालेला आहे, कारण मांजाने या तरुणाचा थेट गळाच चिरलेला आहे। इन्फेक्शन